नमस्कार मंडळी, नमस्कार. ER न्यूज मराठीवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. मी राहुल बिबे. काय म्हणतो गाव या कार्यक्रमामध्ये देखील तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण कळंब या गावामध्ये आलेलो आहोत आणि या गावातून लोकांच्या विविध प्रतिक्रिया घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. गावामध्ये विकास झाला किंवा गावकऱ्यांच्या काय अडचणी आहेत, असे अनेक प्रश्न आपण थेट गावकऱ्यांना जाऊन विचारणार आहोत. आज आपण थेट कळंब या गावातून आहे. जास्त वेळ न घालवता काही नागरिक आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. इथं दादा आहेत, या जरा पुढे या थोडस. राम राम दादा. राम राम. गाव कुठलं तुमचं? कळंब. कळंब. काय एकंदरीत कळंब गावात हवा कोणाची आहे? दत्तमामा भरणे. दत्तमामा भरणे. काय नेमकं दत्तमामा भरणे यांची कळंब गावात हवा होण्यामागचं म्हणजे हवा होण्याच्या पाठीमागचं कारण काय? त्यांनी रस्ते वगैरे व्यवस्थित सगळं व्यवस्थित केलेलं आहे. हा. परत अजून बरीच कामं केलेली आहेत. काय काय नेमके दत्तात्रय मामा भरणे यांनी तुमच्या कळंब गावामध्ये काय काय विकास कामं केली? दत्तमामा भरणे यांनी रस्त्याचं काम केलेलं आहे. हा. परत गोरगरीब जनतेसाठी काम केलेलं आहे. हा. अजून त्यांनी बरेच अशा काही गोष्टी केलेल्या बरोबर बरोबर. तुमच्या गावातील रस्त्याचा प्रश्न सुटला? सुटला. स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. सुटलेला आहे. लाईट विजेचा प्रश्न सुटलेला आहे. सुटलेला आहे. बरोबर आहे. गोष्टी व्यवस्थित. आरोग्याच्या सोयी सुविधा सगळे व्यवस्थित आहेत. बरोबर आहे. एकंदरीत येताना तुम्ही थोडस अपंग असल्याचं आम्हाला कळलं चालत येत असताना. तर तुम्हाला जर समजा यदा कदाचित तुम्ही आजारी पडला, सर्दी ताप खोकला झाला, तर पडदिशनी जवळ जायला दवाखाना आहे का? आहे. दवाखान्यामध्ये सोयी सुविधा व्यवस्थित आहे? सगळे व्यवस्थित आहेत, काही अडचण नाही. एकंदरीत जो दत्तात्रय मामा भरणे यांनी तुमच्या गावामध्ये विकास केलाय, त्या विकास कामांवर तुम्ही खुश आहात का? हो, खुश आहे. खुश. काय अडचणी आहेत का गावात? नाही नाही, काय अडचण नाही. आणि जरी असतील तरी दत्ता मामा भरणे यांच्या नेतृत्वाखाली ह्या सगळ्या या पंचवार्षिक मध्ये होऊन जातील. 2024 ला दत्तात्रय मामा भरणे हॅट्रिक वर येतील? येणार 100%. 100%. अतिशय दणकेबाज दादांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. अजून आपल्या सोबत सर आहेत, पाटील आहेत. पाटील रामराम. पाटील नाही होय, संजय खरात. काय गाव कुठलं तुमचं? कळंब. काय वाटतं कळंब गावामध्ये हवा कोणाची? कळंब मध्ये दत्तमामा भरणे यांचीच हवा आहे. काय ही हवा असण्यामागचं कारण काय आहे? इंदापूर तालुक्यात जवळजवळ 6,000 कोटी मामांनी आणलेत. प्रत्येक गावगावी त्यांनी विकास केलेला आहे. प्रत्येक सरपंचांनी बाहेर दिलेले आहे, आमच्या गावात असा विकास केलाय, तसा विकास केलाय. तर त्याच्यामुळे मामा गोरगरिबांच्या सुखदुःखात सामील होतात आणि गोरगरिबांची कारवारी म्हणून मामांना ओळखलं जातं. बरोबर. काय कळंब गावामध्ये एकंदरीत तुमच्या काय काय विकास कामं झाली? कळंब मध्ये रस्ते झालेत, लाईटची व्यवस्था आहे, आरोग्याची व्यवस्था आहे आणि सर्व काही सगळं व्यवस्थित आहे. काय वाटतं तुमच्या कळंब गावामध्ये अजून काही सुख सुविधा आहेत मामांच्या माध्यमातून किंवा इतर सर्वांच्या माध्यमातून? मामांच्या माध्यमातून अजून काही गावामध्ये समाज मंदिर किंवा अजून विकास काम होती. म्हणजे एकंदरीत दत्तात्रय मामा भरणे यांनी तुमच्या गावामध्ये जो विकास केलेला आहे त्या विकासावर कळंब गावातील जनता खुश आहे का? एकदम खुश आहे. एकदम खुश आहे. 2024 ला कोण गुलाल उधळेल? 2024 ला दत्तमामा भरणेंच्याच अंगावर गुलाल पडणार आहे. बरोबर आहे. दत्तात्रय मामा भरणे तालुक्यात मध्ये म्हणजे सर्वत्रच अशी चर्चा आहे की दत्तात्रय मामा भरणे हे आरोग्य दूध आहे. म्हणजे तुमच्या गावातील काय आरोग्याची लोकांची कामं केलेली आहेत का मामांनी? मामांनी आरोग्याची कामं बरीचशी केलेली आहेत. आमच्या इथं आमच्याच भावकीतला एक चिखली मधला राजू खरात, तो आता वारलेला आहे, पण त्याचा जवळजवळ 16 लाख रुपये खर्च करून त्याला आरोग्य दूत म्हणजे दवाखान्यात नेऊन त्याला त्याच्यावर उपचार केलेले आहेत. म्हणजे कशामुळे एकंदरीत त्यांचं निधन झालं? काय ते असताना त्याचे काहीतरी किडनीचा काहीतरी प्रॉब्लेम होता आणि त्याच्यामुळे त्याला जास्त होता. तरी मामांनी प्रयत्न करून त्याला बरेच दिवस वाचवला, जवळजवळ 1-2 वर्ष. त्यानंतर त्याचं निधन. अतिशय दणकेबाज दादांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. 2024 ला मामा हॅट्रिक वर येतील का? 100%. अतिशय दणकेबाज प्रतिक्रिया आहे. दत्तात्रय मामा भरणे 2024 ला पुन्हा एकदा हॅट्रिक वर येतील असं दादांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत मामा आहेत. मामा रामराम. गाव कुठलं तुमचं? कळंबच ना? काय वाटतं कळंब गावात हवा कोणाची? भरणे मामांची. सगळेच भरणे मामाची नावं घेत आहेत. काय नेमकं काय कारण काय आहे नाव घेण्या पाठीमाग? त्यांना इंदापूर तालुक्याचे विकास महामेरू म्हणून गणलं जातं, त्याच्यामुळे मामाचं आपुलकीने सर्व जणांच्या तोंडात नाव आहे. बरोबर. काय गावामध्ये काय तुमच्या अजून काय सुख सुविधा आहेत असं वाटतं तुम्हाला?
नाही तसं मामांच्या माध्यमातून मागील 10 वर्षापासून बरेच विकास कामं ह्या ग्रामीण भागात झालेले आहेत आणि अजून इथून पुढे होत राहतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. काही शिक्षणाच्या सोयी सुविधा आहेत का गावात? हो, चांगल्या शिक्षणाच्या सोयी सुविधा चांगल्या आहेत. आरोग्याच्या सोयी सुविधा हो, भरपूर आहेत. काय दवाखाना वगैरे आहे का? सरकारी हो, आहे दवाखाना ना, सरकारी दवाखाना आहे. आहे? स्वच्छता वगैरे आहे तिथं? तिथले टापटीप कर्मचारी वृंद हे चांगले आहेत आणि टापटीप आहे, स्वच्छ. वेळेवर येतात का डॉक्टर? हो, येतात ना. काय अडचण गावामध्ये? नाही नाही, आरोग्य गुरांचा दवाखाना आहे तिथे डॉक्टर व्यवस्थित गुरांचा बी सरकार दवाखाना आहे? आहे की इथं. म्हणजे व्यवस्थित कामकाज चालू आहे का हो, तिथलं? चांगलं काम चालू आहे. व्यवस्थित आहे. त्याचा फायदा होतो कळम गावातल्या हो, होतो लोकांना? ना. त्या डॉक्टरांचे सहकार्य लोकांना चांगलं असतं. चांगला आहे. काय वाटतं 2024 ला पुन्हा एकदा दत्तात्रय मामा भरणे हॅट्रिक वर येतील? हे अगदी 101% येतील. येतील. मामा फार नाही पण 10-1 हजाराच्या मताने अवश्य निवडून येतील या अतिशय. तालुक्यात. वेगवेगळी प्रतिक्रिया आहे. प्रत्येकाचं लीड वेगवेगळ्या अंकांमध्ये येत आहे, वेगवेगळ्या हजारामध्ये येत आहे. कोण म्हणतं 35 ने येईन, कोण म्हणतं 10 ने येईन. वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की 2024 ला पुन्हा एकदा दत्तात्रय मामा भरणे निवडून येतील. आपल्यासोबत अजून काही लोक आहेत. राम राम दादा. नमस्ते नमस्ते. गाव कुठलं? कळम. कळमच. हा. काय कळम गावात हवा कोणाची आहे? मामाचे. मामाचीच आहे होय? हो, मामाचे. काय मला आता काय सुचना काय ते हवे मागचं कारण काय? विकास कामं तेवढे झालेले काय काय विकास कामं काय आहेत. काय रस्ते झालेले आहेत, पाण्याची सोय झालेली आहे, हा. समजा जे लाईटची सोय झालेली हा, हा, आहे, जे हा. काय झालेलं आहे ते मामामुळे झालेलं बरोबर. अजितदादांनी जो निर्णय घेतला की लाईट बिल कोरे करण्याचा, काय गावात झाली का कोरी लाईट बिल? आहे. झाले कोरे झालेले झाले. हो, आहे. झाले. आता कोणाला बिल पाठीमागले बी जुने बिल आहेत का हा. नाही, समजे 0-0 आलेले आहेत. 0-0. आणि आता तर पुढे बिलच आहे ना. काय लाडक्या बहिणीच्या मिळालंय का? लाडक्या बहिणी समजा गावात मिळालेले आहेत. हम्म. जिथे तिथे बहिणी बी लाडक्या बहिणी बी खुश आहेत त्याबद्दल. खुश आहे त्या. काय अडी अडचण त्यांच्या? काय नाही काय नाही. आणि जे अडचणी आहेत ते गावातले समजे नागरिक मामाच्या मार्फत समजे सॉल्व्ह करतात. सोल करतील. हो. काय 2024 ला कोण गुलाल उधळ? मामा मामा दत्तात्रय मामा भरणे दत्तात्रय मामा. हॅट्रिक. हॅट्रिक. काय ती लकी शेअरचा काहीतरी विषय आहे? लकी शर्ट तर घालूनच आहे ते बघा. तयारच आहे शर्ट. तयारच आहे. तयारच आहे. हा. गुलाल उधळ. उदाहरण अतिशय सुंदर. काय गावामध्ये अडी अडचणी आहेत का की बाबा आमच्या अशा अडचणी आहेत आणि त्या अडचणी सॉल्व्ह हव्यात? मामा सॉल्व्ह करतात गावात. त्या निमित्ताने मामाच्या निमित्ताने गावातले जे समजे कार्यकर्ते आहेत समजे सॉल्व्ह करतात ते. सॉल्व्ह सॉल्व्ह करतात. करतात. हा. म्हणजे अतिशय दणकेबाद प्रतिक्रिया दादांनी दिलेल्या आहे. त्यांचं म्हणणं आहे की 2024 ला पुन्हा एकदा दत्तात्रय मामा भरणे निवडून येतील. अजून काही नागरिक आहेत, ह्या बाजूला आहेत, ह्या बाजूला आहेत. दादा आहेत आपल्यासोबत. दादांची प्रतिक्रिया. दादा राम राम. राम. गाव कुठलं? कळम. कळम. काय वाटतं एकंदरीत कळम गावामध्ये हवा कोणाची आहे? दत्ता मामा भरणे. दत्ता मामा भरणे. एकंदरीत तुम्ही बरीचशी अशी इलेक्शन बघितली असतील, परंतु खूप दिवसातून आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळते. काय नेमकं तिरंगी लढतीकडे तुम्ही कसं पाहता? तिरंगी लढत असली तरी दत्ता मामाच विजय होतील. दत्ता मामाच विजय दत्ता होते. मामाच विजय काय होतील. एका बाजूला परिवर्तन आहे, एका बाजूला दूरदृष्टी आहे, एका बाजूला विकास आहे. नेमकं तुम्ही पसंती कोणाला द्याल? नाही काय आहे, पसंती मामालाच आहे. कारण पाठीमाग पण 10 वर्षापासून जर पाहिलं तर ह्या तालुक्याचा गावाचा आपल्याला विकास झालेला दिसून येतात. आमच्या कळम गावामध्ये सांगायचं झालं तर पाण्याचा, पिण्याच्या पाण्याचा, वापरण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होता. शेती मंडळाची जागा 12 एकर घेऊन आज तिथं शेत स्टोरेज टँक 12 एकरावरती चालू आहे. मला वाटतं 44 कोटीची योजना ही कळमसाठी आहे. तर त्याचं जवळजवळ 80-85% काम पूर्ण झालेलं आहे. पाईपलाईन पण झालेले आहे. तर थोड्या दिवसात आता ते लोकांना घरोघरी नळाला पाणी येईल. कुठल्या भागामध्ये आहे ती नेमकी योजना? योजना कळम मध्येच आहे. प्रॉपर कळम मध्येच आहे. हो, प्रॉपर कळम. काय त्या योजनेचा कळम आणि वाडी वस्ती. वाड्या वस्ती. काय त्या योजनेचा ग्रामीण म्हणजे तुमच्या गावातील लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल? संपूर्ण साही वार्डामध्ये कळममध्ये त्याचा फायदा होणार आहे. नुसत्या गावठाणासाठीच नाही तर साही वार्डासाठी होणार आहे. बरोबर आहे. आणि आमचा खंडकऱ्यांचा खातेदार वर्ग 2 1 करण्यामध्ये मामाला यश आलं आणि तो मोठा प्रश्न जवळजवळ 1972 पासूनचा प्रश्न मामाने तो सोडवलेला. मी एकंदरीत तुम्ही बरीचशी इलेक्शन पाहिलेली आहेत, तर 2014 ते 2024 या कालावधीमध्ये तुमचं खरंच कळमगाव बदललंय का? 100% बदललंय. 2014 पूर्वीची परिस्थिती आणि आता जर पाहिलं तर परिस्थिती तुम्हाला सगळं दिसून येईल. पूर्ण 100% बदल झालेला आहे. रस्ते असतील, हम रस्ते असतील, वाडी वस्तीवले रस्ते असतील, लोकांच्या रानाकडे जाणारे रस्ते असतील, जे अस्तित्वात रस्ते नव्हते ते सुद्धा मामाने डांबरीकरण करून आता सर्व लोकांना त्याचा फायदा झाल्याचा आपल्याला दिसून येईल. एकंदरीत दत्तात्रय मामा भरणे यांनी जो कळम गावामध्ये विकास केलाय त्या विकासावर कळम गावातील जनता खुश आहे का? अतिशय खुश आहे. का नाही खुश? का खुश होणार नाही? बरोबर. एवढा विकास ह्याच्या पाठीमागे कधी झाला नव्हता.
एवढा विकास झाल्यानंतर जनता साहजिकच खुश राहणार. खुश राहणार. काय 2024 ला मामा गुलाल उधळतील? अगदी 100% मामा गुलाल उधळते. अतिशय दणकेबाज दादांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे 2024 ला पुन्हा एकदा दत्तात्रय मामा भरणे गुलाल उधळते. दादा आहेत आपल्यासोबत, दादांची प्रतिक्रिया घेणार आहोत. दादा राम राम. सर आहेत का? गाव कुठलं तुमचं? कळमच आहे. काय कळम गावातील म्हणजे परिस्थिती काय आहे नेमकी? तुमचं गाव बदललंय का? पहिल्यांदा तुमच्या वृत्तवाहिनीचं मी अभिनंदन करतो. मी आता बघतोय मीडियामध्ये आपलं काम, प्रतिक्रिया बेधडक प्रतिक्रिया त्या आणि अगदी सत्य परिस्थिती तुम्ही जी बोलताय त्याबद्दल तुमचं प्रथमतः मी कळम ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करतो. कारण चांगल्या कामाचं कौतुक करणं ही खरं गरज असते. तेव्हा आता तुमचा काय जो प्रश्न असेल आणि बेधडक तुम्ही दाखवता म्हणून एक आम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्हाला जे अपेक्षित उत्तर आहे ते नक्की देऊ. बरोबर. तुमचा प्रश्न विचारा. काय खरं तुमचं 2014 ते 2024 या कालावधीमध्ये तुमचं कळम गाव बदललंय का? नक्कीच बदललंय. कारण हा जो पुढचा रस्ता आहे BKBNचा, हा रस्ता गेली 50 वर्षापासून अगदी त्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. त्यापेक्षा कळम वालचनगरचा रस्ता, हजारो विद्यार्थी त्या रस्त्यावर जात येत होते, अपघात झाले होते. एक 10-15 वर्षापूर्वी एक नाडगौडा म्हणून एक मुलगी त्या ठिकाणी मयत झाली होती आणि ती मयत झाल्यानंतर मामांच्या एका कार्यक्रमामध्ये ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांनी मागणी केली होती. मामांनी क्षणाचा विलंब न करता तो रस्ता लगेच मंजूर केला होता. आणि दुसरी गोष्ट मी या निमित्ताने आवर्जून सांगेल सर्वसामान्य नागरिक म्हणून की खऱ्या अर्थाने वाईट कुणीच नसतं, काम कोणाचंच वाईट नसतं. तुमची विचारशक्ती कशी असते त्याच्यावरती अवलंबून असतं. आणि दत्ता मामा भरणेबद्दल बोलायचं म्हणलं तर एक सांगतो, विकास तर भरपूर केलेला आहे, परंतु सगळ्यात महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेसाठी सगळे आमदार आणि मंत्री स्वस्त करणारे म्हणजे दत्ता मामा भरणे. एक मंत्रिपदाचा मंत्रिपदावर राहिल्यानंतर सुद्धा सर्वसामान्य माणसामध्ये कसं मिसळायचं हे त्यांनी महाराष्ट्राला शिकवलं. एक बारशापासून मैत्यापासून ते सांत्वन भेटीपर्यंत एक सहज अवेलेबल होणारा नेता महाराष्ट्रातील म्हणून दत्ता मामांचं नाव घेतलं जातं. अतिशय सुंदर अशी तुम्ही प्रतिक्रिया देतात आणि एक सुशिक्षित म्हणून गावकरी तुमच्याकडे पाहतात. काय वाटतं तुम्हाला की तुमच्या गावामध्ये अजून कोणकोणत्या सोयी सुविधा याव्यात? नक्कीच आता गावाची लोकसंख्या मोठी आहे. कारण ह्या गावाचं जर तुम्हाला पाहिजे परिसर जर सांगायचं म्हणलं तर या ठिकाणी वालचंद विद्यालयासारखं संस्था आहे, त्या ठिकाणी हजारो विद्यार्थी शिक्षण संस्था घेतात. विश्वासराव रणसिंग कॉलेज आहे, तिथे मोठे पदव्युत्तर शिक्षण त्या ठिकाणी मिळतं. या ठिकाणी फरतरे कॉलेज सिटी म्हणून आहे, त्या ठिकाणी B फार्मसी D फार्मसी अनेक सुविधा उपलब्ध आहेत. म्हणजे या गावामध्ये येणारा बाहेरून जो विद्यार्थी आहे तो अगदी 10,000 पर्यंत जातो याकडा. त्यांच्या दृष्टीने जे काही सोयी सुविधा असतील किंवा आणखी काही बदल असतील तर ते नक्कीच भविष्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी दत्ता मामा भरणे नक्की पूर्ण करतील असा आम्हाला एक कळम ग्रामस्थ म्हणून विश्वास आहे. काय तुमच्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याचं किंवा शेतीच्या पाण्याचं काही प्रश्न आहेत का? आता काय झालं होतं की जल जीवन योजना आल्यानंतर खरं तर ती योजना इतकी मोठी योजना मंजूर केलेली आहे. 68 कोटीहून अधिक मला वाटतं ती योजनेला मंजुरी आहे. पण ती योजना मंजूर करायची म्हटल्यानंतर जी शासन स्तरावरती जी शेती महामंडळाची जमीन अवेलेबल पाहिजे होती ती शेती महामंडळाची जमीन अवेलेबल होत नव्हती. यात आमच्या गावातील ज्येष्ठ आहेत, अशोक साहेब, सत्यवान केदार आहेत, ह्यांना सगळे ते इतिहास माहित आहे. 28,000 लोकसंख्येच्या दृष्टीने गाव होतं. सर्वसामान्य लोकांना शुद्ध पाणी फिल्टर विकत घेणं योग्य म्हणजे त्यांना परवडणार नाही, म्हणून ती शेती महामंडळाची जी जमीन आपल्याला अवेलेबल केली ते त्या स्तरावरती एखादा मंत्री आमदार काय करू शकतो की एखादा PA पाठवू शकतो, एखादा माणूस पाठवू शकतो. परंतु आमच्या गावातील सुभाष डोंबाई सारखी जे माजी पंचायत समिती सदस्य होते तर त्यांनी एक अनुभव सांगितला मामांच्या बाबतीमध्ये की मंत्रालयामध्ये अगदी युवा मुलाला लाजवेल असे हातात फाईल घेऊन, हातात प्रस्ताव घेऊन मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यापासून 6व्या मजल्यापर्यंत पळत जाणारा महाराष्ट्रातील पहिला आमदार त्या आमच्या ग्रामस्थांनी बघितलं. त्याचं नाव आहे दत्ता मामा भरणे. म्हणजे अतिशय ग्रामीण भागातील लोकांचा विकास कसा करायचा हे दत्तात्रय मामा भरणे कोणावरती अवलंबून न राहता ते काम तत्परतेने कसं करता येईल. अगदी मंत्रालयात गेल्यानंतर दुपारचं जेवण 5 वाजता जेवणारा माणूस म्हणजे दत्ता मामा भरणे. पण ते काम आधी पूर्ण कसं होईल आणि म्हणून त्यांच्या प्रयत्नातून खऱ्या अर्थाने ही जल जीवन योजना मंजूर झाली आणि त्या योजनेचं काम आता खऱ्या अर्थाने चालू झाले. पायपा टाकले, त्या तळ खांदायचं काम झालंय आणि ती योजना येत्या 4 महिन्यामध्ये घरोघरी ती पाणी पोचणार आहे. ह्याचा आनंद आहे. कोण सत्तेवर आलं कोण नाही आलं यापेक्षा त्या
खुर्चीचा उपयोग सर्वसामान्य जनतेसाठी कसा केला गेला ह्याचं निरीक्षण आम्ही ग्रामस्थ नातीने त्याचं श्रेय फक्त आम्ही दत्तामामा भरणेंना देतो. बरोबर आहे. 2024 ला पुन्हा एकदा दत्तात्रय मामा भरणे हॅट्रिक करतील यात शंकाच नाही. कारण ज्याच्या मागे सर्वसामान्य जनतेची शक्ती आणि ताकद असते, आशीर्वाद असतो, आबालांपासून वृद्धांपर्यंत ज्यांनी काम केले, काम त्यांनी माणसाच्या हृदयावरती कोरलेलं आहे. बरोबर. अतिशय दणकेबाद दादांनी प्रतिक्रिया दिलेली. दादांचं म्हणणं आहे 2024 ला पुन्हा एकदा दत्तात्रय मामा भरणे आमदार होतील. आपल्यासोबत बाबा आहेत, वरिष्ठ आहेत, अशी कित्येक राजकारण त्यांच्या समोर आली, कित्येक गेले, त्यांनी खूप पाहिलेलं आहे. राम राम दादा. नमस्कार. 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 गाव कळम आहे ना? काय एकंदरीत कळम गावामध्ये काय म्हणजे विषय काय नेमके, हवा कोणाची आहे? हवा तसं सांगतोय, हवा तिघाची बी हवा आहे. तिघाची बी हवा आहे. बरोबर आहे. एकंदरीत कळम गावामध्ये 2014 ते 2024 या कालावधीमध्ये तुमचं कळम गाव बदललंय का? बदललं नाही, बदललं सगळं सारखंच आहे, काय फरक पडला नाही. विकास कामं झाली का गावामध्ये? झाले की. कोणकोणती विकास कामं झाली? आता रस्ते झाले, पाणी येतंय, पाईपलाईन झालेली आहे, गटर योजना झालेली आहे, बिल्डिंग झाल्या ग्रामपंचायतीच्या. बरोबर बरोबर. म्हणजे एक तुम्ही वरिष्ठ किंवा एक चांगले अनुभवी म्हणून तुमच्या गावकऱ्यांना काय संदेश द्याल? म्हणजे कशा पद्धतीने गावकऱ्यांनी हे इलेक्शन वाद न होता प्रेमाने हसत खेळत कसं इलेक्शन पार पाडलं पाहिजे, काय संदेश द्याल तुम्ही? गावकऱ्यांनी इलेक्शन जे ते आता साधारण 3 उमेदवाराचं रेस मध्ये आहेत, रेस मध्ये आहे, त्यांची जात पात न बघता जो काम करणारा आमदार असेल त्याला मतदान करावं. बरोबर बरोबर. म्हणजे गावामध्ये वाद न होती, आपलं कळम गाव एक जीवाने एकोप्याने एकमेकांच्या खांद्यावर जरी विरोधक असला तरी एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, काय युवकांना तुम्ही काय सांगता? काय माहिती आहे का, 2 आमदार होते, 1 मंत्री होता, दोन्ही मंत्री झालते, दोघांनी काम केलं, एकाने 20 वर्ष केलं, एकाने 10 वर्ष केलं. आता तरुण बी उभा राहिलेला आहे, त्याचा बी एकदा अनुभव बघायचा, नाहीतर परत त्याला म्हणजे आमच्या गावात येऊ नको. बरोबर आहे, खरंय खोटं आहे? बरोबर आहे. म्हणजे युवकांना पण संधी दिली पाहिजे. आमच्या गावामध्ये आता राष्ट्रवादीचं भरपूर उदाहरण आहे. काय राष्ट्रवादीचं पहिल्यापासून भरणे मामा तर आमच्या राष्ट्रवादीचं गाव कम्प्लीट राष्ट्रवादीचं आहे. आमच्यासारखेच विरोधी आहेत काय काय. बरोबर आहे. एखादं असायला पाहिलं काय तसं आम्ही विरोधी आहे. म्हणजे विरोधाच्या जागे विरोध, इलेक्शनच्या जागे इलेक्शन. पण असं विरोध जर असलं तर आमच्या गावातलं भांडण बिंडण नाही, अगदी एकमेकाच्या घरी जाणं हे नाही, वैयक्तिक व्यवसाय. बरोबर आहे. माझं मत कुणाला पडणार तर ते सांगू शकत नाही, आम्ही सांगू शकत नाही. गुप्त मतदान पद्धती आहे. आपण एक म्हणजे तुम्ही युवकांना असं सांगू इच्छिता की आपण एक जीवाने राहिलं पाहिजे, ज्यांना काही मतदान करायचं तुम्ही करू शकता, पक्ष न बघता जो कार्य करेल त्याला मतदान करावं. अतिशय दणकेबाद दादांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की गावामध्ये वाद न होता, न कोणता पक्ष बघता, जो गावाचा विकास करतो, जो गावाचं भलं करतो अशा उमेदवारांना तुम्ही निवडून द्या, अशी दादांची प्रतिक्रिया आहे. अजून काही दादा आहेत, काय 2 शब्द बोलायचं? गाव कुठलं तुमचं? कळम. कळम. काय कळम गावामध्ये हवा कोणाची? कळम गावामध्ये हवा तिन्ही पक्षाचे. तिन्ही पक्षाचे. काय वाटतं तुमचं कळम गाव 2014 ते 2024 या कालावधीमध्ये बदललंय का? कळम गावामध्ये काही बदल झाला नाही, जैसे ते आहे कळम, जैसे ते आहे. म्हणजे काय वाटतं कळम गावामध्ये काय बदल व्हावा, अजून काय वाटतं तुम्हाला? नवीन किंवा जुनी काय लोकांना परत संधी मिळावी. एकंदरीत कुणाला संधी मिळावी काय वाटतं तुम्हाला? आता ते कसं आहे, जनतेच्या मनात जे काय आहे त्यांना ती संधी मिळावी. ज्यांनी कामं केलेले आहेत, जे सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार आहे, जी सर्व जातीला समान न्याय येणार आहे, अशा लोकांना ती संधी मिळावी. बरोबर आहे. काय वाटतं तुम्हाला 2024 ला कोण गुलाल उजळेल? लढत तर टफ आहे, तिन्ही उमेदवार खतरनाक आहेत, चुरशीची लढत होणार आहे, पण तरीही त्यातून काय नेमकं गुलाल कोण उजळेल 2024 ला? जनता ज्या नेत्याच्या मागे आहे त्या नेत्याच्या बाबतीत जनता गुलाल उधळ, जनतेचा विषय आहे. बरोबर, जनतेचा. म्हणजे तुमच्या गावात वाटतं का तुम्हाला काय काय विकास कामे यावीत गावामध्ये? गावामध्ये भरपूर विकास कामे यावीत काय, आणि सर्व लोकांना समान संधी मिळावी. विशिष्ट लोकांना ते म्हणजे एका ह्याच्यात संधी मिळवू नये, ते सगळ्यांना मिळावी असं आम्हाला वाटतं. सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे. अतिशय दणकेबाद दादांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. असू दे या 2 प्रश्न. बरं या दादा. दादा गाव कुठले? कळम. कळम. काय कळम गावात काय वातावरण कसं आहे? दत्तामामा भरणे. दत्तामामा भरणे. काय नेमकं दत्तामामा भरणे? विकास केलाय. विकास काय काय विकास केला मामांनी? भरपूर विकास केला, पाणी रस्ते सगळं किती दिलं. 2024 ला खरंच दत्तामामा भरणे आमदार होते? गुलाल 100% 100% गुलाल आहे. अतिशय दणकेबाद दादांची प्रतिक्रिया आहे. अजून काही नागरिक आहेत आपल्याला तिकडे थांबलेले दिसत आहेत, आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण काही वरिष्ठ आहेत, काही जाणते आहेत.
इकडे आहेत काय सर? बरोबर, गाडी तर डायरेक्ट बोलावलंय आपल्याला. काय आता कुठे आहे? कोण आहे गाडीत? कोणाची आहे गाडी? मग तुम्ही बोला की गाडी कशाला दाखवायची? गाडी कशी झालं पाहिजे होय? अगं बाया, आता कसं काय नेमकं काय वातावरण काय कळम मध्ये? वातावरण एक नंबर वातावरण आहे. मामांसाठी पॉझिटिव्ह वातावरण आहे. पॉझिटिव्ह वातावरण आहे. हा, आणि भरपूर कामं केलेत मामांनी आमच्या कळम बरं, मध्ये. काय काय कामं केली मामांनी? सगळे रस्ते झालेत, पाण्याची सोय झालेली आहे. लोकांना असे शंकास्पद असा कुठलाही विषय ठेवलेला नाहीये बाबा आमचं आता हे करा असं ठेवलेलं नाही. लाडक्या बहिणीच्या आमच्या कार्यकर्त्यांनी जागोजागी जाऊन रात्रीच्या 12 वाजेपर्यंत फॉर्म भरले. फॉर्म भरलेले आहे. हा, म्हणजे लाडक्या बहिणीचा जवळजवळ 100% आमच्याकडच्या यांच्याकडून रिस्पॉन्स मिळाला आहे, लाभ मिळाला आहे. सगळ्यांच्या घरोघरी जाऊन रात्रीच्या 12 वाजता फॉर्म भरलेत मामांच्या कार्यकर्त्यांनी. म्हणजे अजून काय वाटतं का तुम्हाला की तुमच्या गावामध्ये काय सुखसुविधा आहेत? राहिलंच नाही काय, मामाने ठेवलंच नाही काय. उलट मामा म्हणतात की तुम्ही एखादा कुठलाही प्रस्ताव घेऊन या आणि तो प्रस्ताव माघारी आलाय असं एकही नाही राहिलं आमच्या कळममध्ये. 2024 ला जातात मामा बरं हॅट्रिक होऊन पुन्हा एकदा गुलाल उधळतील 100%. त्यासाठी कॉन्फिडन्स दिले हॅट्रिक तर होणारच. ह्याच्यावर बी दाखवा. गाडी तुमचीच आहे का? स्वतः अतुल ठोंबरे. हा, अतिशय सुंदर प्रतिक्रिया दादांनी दिलेल्या आहेत. त्यांनी गाडीवर टाकलेलं आहे की माननीय श्री दत्तात्रय मामा बर्णे हॅट्रिक तर होणारच. म्हणजे गावकऱ्यांनी ठरवलेलं आहे त्या पद्धतीने रिस्पॉन्स कॉन्फिडन्स आहे म्हणतायत दादा की तेवढ्या गावकऱ्यांना. अजून काही नागरिक आहेत बोलताय का? काय असेल मनात ना 4 शब्द नको वय नको म्हणतात ती. बरं चला तिकडे बाबा बसलेले आहेत, आपण बाबांकडे जाऊ. शिताबे आहेत वय सर आहेत आपल्याच बरोबर. राम राम सर. नमस्ते. नमस्कार. गाव कुठलं तुमचं? कळम. कळमच. काय कळम गावामध्ये हवा कोणाची आहे आता? मामांची. मामांचीच आहे होय. काय नेमकं हवा मागचं कारण काय? जनतेची काम आहेत. कुठली कुठली कामं केलेली आहेत मामांनी तुमच्या गावामध्ये? आमच्या गावात मोजता येणार नाही इतकी काम आहेत आमच्या गावात. मोजता येणार नाही तेवढी कामं आहेत. म्हणजे रस्त्याचा प्रश्न सुटला, रोडचा टोटल अख्ख्या गावचा प्रश्न सुटलेला आहे. पाण्याचा प्रश्न सुटला, ड्रेनेजचा प्रश्न सुटला, शेतकऱ्यांची लाईट माफ झालेली आहे. लाईट बिल पण माफ झाले. आहेत. दादांनी निर्णय घेतला कोरी बिल झालेत का? बिल कोरी आता म्हणजे आता तर सध्या आम्हाला सांगितलं लाईट बिल माफ झालेले आहेत. माफ झालेले. आणि वैयक्तिक मी माझं सांगतो की महायुतीच्या सरकारला मतदान का करायचं. तर माझी गाडी एक प्याजो गाडी होती. रोजचं 50 रुपये दंड होता. आणि सरासरी कोरोनाच्या कारणापासून आम्हाला 5 वर्ष झालं, जवळजवळ 4-5 वर्ष झालं. 80 ते 85 हजार रुपये महायुतीच्या सरकारमधनं माझं माफ झालं. हा, त्याचं माफ झालं. 73,000 रुपये लाईट बिल होतं. आणि आता नवीन अजेंडा काढलेला आहे की शेतकऱ्यांचा उतारा कोरा करून देणार आम्ही. त्याच्यामुळे ह्या कर्जमाफी सुद्धा आम्ही झालेलो आहे त्याच्यामध्ये. बरोबर आहे. बरोबर. एकंदरीत तालुक्यामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये दत्तात्रय मामा भरणे यांनी जो विकास केलेला आहे त्याच्यावर जनता खुश आहे का? येस. म्हणजे 2024 ला कोण गुलाल उधळण काय वाटतं तुम्हाला? मामा. मामा हॅट्रिक. हॅट्रिक. अतिशय दणकेबाद दादांची प्रतिक्रिया दिलेली आहे दादांनी. गावामध्ये भेटत असताना आपण लोकांच्या प्रतिक्रिया घेत आहेत. अजून इथं लोक आहेत, आपण बऱ्याचशा लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत की नेमकं कळम गावामध्ये हवा कोणाची आहे, वातावरण कोणाचं आहे, नेमकं काय पसंती कोणाला आहे. काय दादा आहेत, आपण बोलू दादांना. बोला की काय म्हणतात. काय कळम गावात हवा कोणाची आहे दादा? घड्याळाचे. घड्याळाचीच आहे. काय नेमकं घड्याळाचे हवा होण्यामागचं कारण काय? कार्यक्रम जास्त केलेत त्यांनी. काम लय आहेत. 102 कोटी कशाला म्हणतात, कळंबासाठी आणल्या त्या माणसाने. मग म्हणजे विकास कामांवर खुश आहे. काय मग तिकडे बारामतीत किंवा सगळीकडे चर्चा आहे की मोठ्या साहेबांना दादा सोडून गेलं म्हणून जनता नाराज आहे. असं नाही होत. नाही होत. म्हणजे एकंदरीत पुन्हा म्हणतात की काय म्हणतात त्याला, काय हो कशाला, काय सहानुभूतीची लाट आहे. आता नाही, मध्ये होती. आता नाही. आता नाही. म्हणजे आता तुम्ही कळम गावकरी कुठल्या गोष्टीला महत्व देता नेमकं? म्हणजे आता समजा घड्याळाला मत करायचं असेल, तुतारीला मत करायचं असेल, किटलीला मत करायचं असेल, तर का त्यांना मत करायचं का? म्हणजे तुमची म्हणजे गावामध्ये काय काय यावं? नाही, सगळ्या सुविधा येते ते म्हणूनच आपण घड्याळाला मतदान करायचं. म्हणजे तुम्ही ठरवलेलंच आहे. काय मामा 2024 ला गुलाल उधळतील? हो. अतिशय दणकेबाज दादांची प्रतिक्रिया आहे. त्यांचं म्हणणं आहे की विकास कामं केल्यामुळं दत्तात्रय मामा भरणे यांना पसंती त्यांची आहे. मामा आहेत आपल्यासोबत. मामा गाव कळम ना? हो. काय कळम गाव बदललंय का तुमचं 10 वर्षाच्या कालावधीमध्ये? अजिबात नाही. अजिबात नाही बदललं.
मग काय 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 बदल व्हावा वाटतो तुमच्या गावात? आमच्या गावात सगळेच बदल व्हावं लागते. सगळेच बदल व्हावं वाटते. काय हवा कुणाची आहे? हवा फक्त मामाचीच आहे तेवढी. मामाचीच आहे होय. मामाची बी हवा आहे म्हणता, गावाची विकास बी झाला नाही म्हणता. पण मामाच हवा बदल करणार आहे. मामाच अजून हवा बदल करणार आहे. म्हणजे मामांवर विश्वास आहे तुमचा? 100%. 100%च आहे. म्हणजे काय वाटतं तुम्हाला, काय काय गावामध्ये यावं वाटतं तुम्हाला? हे मामाला म्हणायचं पहिल्या इलेक्शनला तुम्ही दिलं ही बदलून दुसरं द्या. म्हणजे बदलून दुसरं गाड्या पाहिजे तुम्हाला? मग बरोबर आहे. बरोबर, आम्हाला काहीच नको. काहीच नको. म्हणजे गावामध्ये अजून विकास पाहिजे तुम्हाला? जास्तच पाहिजे. जास्तच पाहिजे. मामाचाच पाहिजे. मामाचाच पाहिजे. अतिशय दणकेबाद दादांची प्रतिक्रिया आहे. मी अजून काही नागरिक आहेत, आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. सर आहेत आपल्यासोबत. सर, गाव कुठलं तुमचं? कळमच. कळमच. काय कळम गावात हवा कोणाचे? हर्षवर्धन पाटील. हर्षवर्धन पाटील. बरोबर आहे. मला तर मी शोधत होतो, परंतु एकतर्फी बाहेर चालल्यागत आम्हाला वाटत होतं. हर्षवर्धन पाटील. हा, बरोबर आहे. काय या गोष्टी मागचं कारण काय? हर्षवर्धन पाटील साहेबांची कळम गावामध्ये हवा होण्या पाठीमागचं कारण काय? काय कामच झाली नाही तिथली. कामं गावामध्ये झाले नाही. काय काय नेमके अडचणी? जिथं तुम्ही उभं राहिला होता तिथलं ब्लॉक टाकलेलं होतं, ती नदीला नेऊन टाकलं. नदीला नेऊन टाकलं. हा, हे रस्ता झाला नाही. कुठे झाला रस्ता रस्ता? झाला. अजून लय रस्ता आहे ती. हा हा हा. आता हॉटेल गार्डन ते लालपुरी हा. 10 लाख निधी पडला होता हा. खड्डे मुजवायसाठी. ते 10 लाख निधी कुठं गायब झाला तीच हुडाकतोय आम्ही. तीच हुडाकताय म्हणजे ती कामच झालेली नाही. झालीच नाही ती. म्हणजे अजून काय तुमच्या गावामध्ये काय काय अडी अडचणी? अजून लय आहे ते समस्या आहे. त्या पाण्याची समस्या आहे. हा, म्हणजे पाण्याचा गावकऱ्यांनी समस्या तर मिटला सांगितलं की मोठी योजना पाण्याची मंजूर होऊन आलेली आहे. ते अजून व्हायला अजून टायमिंग आहे. अजून मंजूर व्हायला पण जागा आहे. आली ना ती, काम आली. चालू आहे ना त्याचं? काम चालू आहे. हा, अजून पूर्ण कुठं झाली तेव्हा? पूर्ण पण काम चालू आहे. म्हणजे काम काम चालू. बंद पडलं किंवा मोकार ती योजना आली आणि तिचं काय परत अंमलबजावणी ना, असं काही नाही ना? काम चालू आहे. अजून हा. त्याला यायला वेळ आहे. वेळ आहे. बरोबर आहे. म्हणजे अजून काय वाटतं तुम्हाला की तुमच्या गावामध्ये काय सुखसुविधा यावेत? काय पाण्याची सुखसुविधा होईल, रस्ते चांगले होती. हा, अजून दुसरं काय? आरोग्याच्या सोयी सुविधा गावामध्ये हाय ते आरोग्याच्या पण चालू आहे त्या. आहेत. म्हणजे डॉक्टर वगैरे वेळेवर येतात ना? येते वेळेवर. ते या बाबांशी बोलत असताना बाबांनी सांगितलं की जनावरांचा पण दवाखाना तुमच्या गावामध्ये आहे. हो आहे. काय त्या दवाखान्याचा फायदा होतो का शेतकऱ्यांना? हो, डॉक्टर लोक येते ती ह्याच्यावरती. दवाखान्यात दवाखान्यात. मग फायदा होतोय ना तुम्हाला? हो होतो. मग शिक्षणाच्या सोयी सुविधा गावामध्ये शिक्षणाचे आहेत. सोयी शिक्षण सुविधा आहे. म्हणजे फक्त रस्त्याची सोय नाही, पाण्याची सोय पाण्याची नाही, सोय संडास बाथरूम नाही. लालपुरीतलं संडास 2 महिने झालं पाडून बरोबर टाकलेला आहे, आहे. शौचालयाचा पण प्रॉब्लेम आहे हा, का इथं? शौचालयाचा पण प्रॉब्लेम आहे. 2 महिने झालं शौचालय पाडून टाकलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे शौचालय पण गावात यावेत असं तुम्हाला वाटतं? हो. एकंदरीत 2024 ला कोण गुलाल उधळेल? हर्षवर्धन पाटील. हर्षवर्धन पाटील. अतिशय दणकेबाद दादांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहे. त्यांचं म्हणणं आहे की 2024 ला हर्षवर्धन पाटील साहेब गुलाल उधळतील. आपल्यासोबत दादा आहेत. आपण दादांशी बघूया काय म्हणतात. दादा गाव कुठलं? कळमच कळमच आहे. काय कळम मध्ये हवा कोणाची आहे? तुतारीची. तुतारीची आहे. काय मग ह्या तुतारीची कळम गावामध्ये हवा होण्या पाठीमागचं कारण काय? म्हणजे का हवा कळम मध्ये का तुतारीची हवा? आता काय बोलायचं तुम्हाला? म्हणजे विकास काम आहे ती, किंवा तुम्हाला वाटतं की तुमचा नेता तुमची जेवढी काही इच्छा असतील, अपेक्षा असतील ती पूर्ण करतील? काय नेमकं काय वाटतं? बरं, जाऊ द्या मुर्दे, इकडे सोपं विचारू, ती जाऊन द्या मुर्दे राजकारणाचं. काय तुमच्या गावामध्ये विकास झाला का? आमच्या गावामध्ये झाला की विकास, बरंच झाले ते काम. बरंच झालेलं आहे. म्हणजे अजून काय काय वाटतं तुमच्या गावामध्ये? बरं बाबा, अडी अडचणी असतात की बाबा माझी अशी अडचण आहे, शेजारच्याची आहे, काय अडी अडचणी काय आहेत गावात? नाही, आता झाले बऱ्यापैकी झालेला आहे. बऱ्यापैकी कव्हर झालेला आहे. काय स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलाय? सुटलाय. आरोग्य व्यवस्थित आहे गावामध्ये? आरोग्याच्या सोयी सुविधा, जनावरांसाठी पण दवाखाना आहे गावामध्ये, व्यवस्थित चालतोय का? शिक्षणाच्या सोयी सुविधा सगळं ओके मध्ये, सगळं ओके मध्ये. पण तुमची पसंती तुतारीला आहे. म्हणजे एकनिष्ठ कार्यकर्ता धनकाच आहे दादांचा की तुतारीची हवा दादा म्हणतात. बाबा आहेत आपल्यासोबत. बाबा राम राम. राम राम. गाव कळम ना? काय कळम गावात हवा कोणाची आहे? बरणे मामाची. बरणे मामाची. काय नेमकं ते हवेमागचं कारण काय? 10 वर्षात कामच केले. कामच केलेले आहे. काय काय लोक म्हणले की शौचालयाचा प्रॉब्लेम आहे, रस्ते व्यवस्थित झाले नाही. रस्ते झालं त्यांनीच केलेत, नाही वाड्या वस्त्यावर रस्ता सुद्धा नव्हता. रस्ता सुद्धा नव्हता. म्हणजे तुम्ही प्रॉपर गावात राहता का वस्तीवर राहता? गावातच राहता. काय तुमच्या गावामध्ये जो सरकारी दवाखाना आहे का? आहे की. काय व्यवस्थित आहे का तिथं? तो पगार नुसता घेऊन जातोय. कुठला जातोय बाहेरचा? त्याला कुठले जनावर यायला? नाही, माणसांचा माणसांचा आहे की. कुठे आहे की? तो बी दवाखान्यात येतोय का 11च्या मोहरून बसतो जाऊ. पण तुम्हाला तिथं उपचार बिपचार घ्यायला? नाही नाही होय. तिकडे दवाखान्यात जातो आम्ही. तिकडे सरकारी दवाखान्यात नाही जात.
म्हणजे अजून त्या दवाखान्यामध्ये सुधारणा व्हावी असं वाटतं का तुम्हाला? कुठे सुद्धा नव्हती ती पगार घेऊन जाणार सरकारी लोक लबाड असते. मग काय तुम्ही तक्रार बिक्रार करणार ना, वरिष्ठांकडे तक्रार करा, व्यवस्थित गावगाडा चालला पाहिजे, करणार का तुम्ही तसं? करणार. अतिशय दणकेबाज. काय 2024 ला कोण गुलाल उधळेल? कोण उधळेल? बरणे मामा. अतिशय दणक्यात दादांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. अजून काही लोक आहेत आपल्याला तिकडे, बघूया आपण. थांबा, बोलतात का काय बघू. गेली काय? कुठे जायचं होतं कॅमेरामॅन? गेलेले दिसते ते तिकडे. अजून लोक हुडकू आपण, पण आता काही दिसना तेच इकडे. अजून राहिलेत का कोण? बरं, फुल्ल्या चौकात जाऊ आपण. तिकडे प्रतिक्रिया मध्ये फिरत असताना आपण आता एका चौकामध्ये आलेलो आहे. आता चौकामध्ये प्रतिक्रिया घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तिथं बरीचशी लोक हॉटेलवर बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर आपण त्यांच्या बी प्रतिक्रिया घेऊ. इथं दादा आहे. दादा, गाव कुठलं? कळमच. काय नेमकं कळम गावात हवा कोणाची आहे? सध्या तरी तुतारीची हवा आहे. तुतारीची हवा आहे, बरोबर. काय तुतारीची हवा होण्यामागचं कारण काय? भ्रष्टाचार. काय नेमका काय तुमच्या गावामध्ये भ्रष्टाचार झाला? भ्रष्टाचार, रोड भंगारजार केले. एका वर्षात सगळं रोड उकारते. गावातलं निधी पडला होता का ह्याला, निधी पण मरणाचा खाल्लाय गावातल्या पुढाऱ्यांनी. काय नेमकं गावामध्ये तुमच्या सुखसुविधा आहेत का व्यवस्थित? कुठली सुख सुविधा? ग्रामपंचायतनं 3 वेळा बिल काढले ह्याचं पाण्याचं, फिल्टरच्या पाण्याचं. नाही, ते काहीतरी योजना प्लांट बंद आहे सध्या अजून 3 वेळा बिल काढून. तुमच्या गावामध्ये लय मोठी पाण्याची योजना आलेली आहे असं आम्ही ऐकून आहे. काय काम बिम चालू आहे का त्याचं? केंद्र शासनाचे पण आहे का योजना चालू आहे? तुम्हाला त्या योजनेचा फायदा होईल? काय सांगताय ते पुढचा होईल का नाही? होईल का नाही सांगता येत नाही. काय एकंदरीत 2024 ला कोण गुलाल उधळेल? भाऊंचाच गुलाल आहे, शरद पवारांचा. अतिशय दणकेबाज प्रतिक्रिया दादांनी दिलेली आहे. हर्षवर्धन पाटील 2024 ला कोणाची एकदा आमदार होतील असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्या बरोबर सर आहेत तिकडे. होय, एक प्रश्न थोडं. काय तुमचं गाव बदललंय का? बदललंय. काय विकास काय झाला गावात? विकास काहीच नाही. काहीच नाही. तू गावात जाऊन तुम्ही बघून या. रस्ते कसे आहेत, त्या स्मशानभूमीकडे जाय रस्ता नाही, गावात लाईटी नाही. त्या आखी दिवाळी गेली, लाईट नाही. 200-300 कोटी 20 कोटीचा हे आणला निधी, पण त्या 20 कोटीच्या निधीत 5 कोटीचं सुद्धा काम केलेलं नाही. म्हणजे काय गावात अजून काय अडचणी आहेत तुमच्या? सगळेच अडचण. लाईट नाही, पाणी नाही. पाणी असून पाणी सोडाय त्यांचं कर्मचारी ऐकत नाही. आणि मामाने सगळं काही 6 महिन्यापूर्वी रस्ता केलाय कळम वालशेर 3.5 कोटीचा. तो आता उकाडलाय. 15-20% कमिशन खात्यात. म्हणजे किती वर्ष झालं या रस्त्याला? 6 महिने झाले. बरोबर आहे, बरोबर. म्हणजे काय वाटतं तुम्हाला एकंदरीत 2024 ला कोण गुलाल उधळेल? हर्षवर्धन पाटील साहेब 100%. अतिशय दणकेबाज दादांची प्रतिक्रिया आहेत. अजून सर आहेत आपल्यासोबत. सर, गाव कळम ना? काय गावात हवा कोणाची आहे कळम मध्ये? तुतारीच आहे. शरद पवार. काय नेमकं तुतारीची हवा होण्यामागचं कारण काय आहे? यंदाच्या वर्षी भ्रष्टाचार असल्यामुळे जरा हे हर्षवर्धन पाटलाला या वर्षी संधी आहे. म्हणजे भ्रष्टाचार तुमच्या गावात आहे? हो, भ्रष्टाचार आहे. त्याच्यामुळे संधी कोणाला द्यायची? हर्षभाऊला. काय 2024 ला भाऊ गुलाल उधळतील का? 1000%. 1000%. अतिशय धनकेबाद दादांची प्रतिक्रिया आहेत. मामा आहेत. काय 2 शब्द? जरा तुम्ही लय राजकारण बघितली असते ना, असली इलेक्शन लय बघितली असते ना, आली किती गेली किती माप नसेल. तुमच्यासारखंच आमच्यासारखंच होय. म्हणजे काही एकंदरीत वाटतं आता तिरंगी लढत आहे तालुक्यामध्ये. 3 पक्ष आहेत, म्हणजे 3 उमेदवार आहेत. घड्याळ आहे, तुतारे आहे, किटली आहे. नेमकं काय कळम मधून कोण चालेल? हर्षभाऊ तुतारी. म्हणजे काय नेमकं किटली पण आहे आणि तिरंगी लढत आहे तालुक्यात. आधी दुरंगी असायची, आता 3 उमेदवार आहेत. काय फरक पडेल कुठं? काय ते फरक काय आपल्याला तसला कळत नाही. आपला ही नेता आहे ते ह्याच्या मागे आम्ही जाणार. हर्षवर्धन पाटील साहेब 2024 ला भाऊ गुलाल उधळतील. उधळी. काय वाटतं तुम्हाला, जर समजा तुमचा नेता हर्षवर्धन पाटील साहेब जर निवडून आलं तर तुमच्या गावामध्ये भाऊंनी काय काय विकास केला पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? काय जे अडचणी असेल ती सोडवणार, ते तिथवर जाणार आम्ही. तिथवर जाणार तुम्ही, हक्कानी मागून घेणार. मग अतिशय धन्यवाद. ते मनाने करणार आहेत. आम्ही गेलो की मनाने करणार आहे. म्हणजे काय वाटतं तुम्हाला तुमच्या कळम गावामध्ये कशा पद्धतीने विकास व्हावा? झेंडा लावूनच विकास. अतिशय धनकेबाज बाबांच्या प्रतिक्रिया आहेत. दादा आहेत आपल्यासोबत. दादा, गाव कुठलं? गाव निमसागरचं आहे होय. लय लांब आलाय. काय निमसागर मध्ये हवा कोणाची आहे मग? हर्षवर्धन पाटलांची. काय वाटतं तुम्हाला 2024 ला भाऊ गुलाल उधळतील? नक्कीच. 5 पोती. बरं, भाऊ जर निवडून आले तर काय वाटतं तुम्हाला तुमच्या नेत्यांनी कुठली विकास कामं गावात केली पाहिजे? ती करू द्या आपण. हर्षवर्धन पाटील नका करू द्या. तरी
हर्षवर्धन पाटील साहेब हो. म्हणजे एकनिष्ठ केलंही त्यांनी सगळं आता केलेलं आहे. मागं, हो. बरोबर आहे बरोबर आहे 2024 ला फिक्स नक्कीच. नक्कीच फिक्स आहे 2024 ला हर्षवर्धन पाटील साहेब. दादा आहेत आपले, दादांना विचारूया. दादा गाव कुठलं? कळमच. कळमच. काय नेमकं कळम गावामध्ये हवा कोणाची आहे? कळम गावामध्ये हर्षवर्धन पाटील साहेबांची हवा आहे हर्षवर्धन पाटील आणि हर्षवर्धन पाटील साहेब यांच्याकडे एक स्वच्छ प्रतिमेचा माणूस म्हणून पाहिलं जातं. पाहिलं जातं. त्यांचं राजकारण 80% समाजकारण 20% राजकारण ह्या उक्तीप्रमाणे आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब यांनी 20 वर्षाच्या याच्यात राजकारण केलेलं आहे आणि सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याची भूमिका त्यांची पहिल्यापासूनच राहिलेली आहे. पण ह्या अलीकडच्या काळामध्ये 10 वर्षाच्या काळामध्ये जी इंदापूर तालुक्याची आधीची ओळख होती शंकरराव भाऊ पाटील यांच्या विचारांनी प्रेरित झालेलं नेतृत्व आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब. काय वाटतं काही नेते भाऊंना सोडून गेलेत, काय त्याचा परिणाम भाऊंच्या मतांवर? नेते गेलेत, जनता जागेवरच आहे ना, सर्वसामान्य माणूस जागेवरच आहे. आज आम्ही सर्वसामान्य माणूसच आहे, आज आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते आम्ही जागेवरच आहे ना. नेते गेले म्हणून भाऊंच्या मतांवर काय फरक पडणार नाही. काय 2024 ला भाऊ गुलाल उधळतील? 100% गुलाल होता. अतिशय दणकेबाद दादांची प्रतिक्रिया आहे. त्यांचं म्हणणं आहे की 2024 ला भाऊ गुलाल उधळतील. दादा आहेत हा सगळ्यांचा धनाधना वळीने घेतो बघा. असू दे 4 शब्द काहीतरी बोलायचं. गाव कुठलं तुमचं आहे? नको विकास झाला नाही झाला तिकडे घ्या, नको आहे तुमच्याकडे बी. आता काय आता तुम्ही म्हणताय बोला ना, ते काय व्हाय ना ते काय दादा कळमन ना? कळम नाही मग माळशिरस लय लांबचा आहे गाडी. आता कसं काय विचारायचं ह्यांना? जाऊन द्या मरू द्या. अजून काही इकडे युवक वर्ग बसलेला दिसतोय, बघू आपण त्यांच्या काय प्रतिक्रिया घेऊ, काय त्यांचं म्हणणं आहे. काय दादा एक एक प्रश्न एका प्रश्नाचं उत्तर असं लय काय आपण विचारणार नाही. पाटील आहे तर पाटील दिसते गाड्या. पाटील गाव कुठलं हेच ना? हेच गाव. काय गावात हवा कोणाचे? कुणाचे असणार? हर्षवर्धन पाटील. हर्षवर्धन पाटील साहेब युवक आहे. युवक जो आताचा युवक वर्ग आहे तो नेमका कुणाच्या पाठीमागे असेल काय वाटतं तुम्हाला? भाऊंच्या. काय ह्याच्या मागचं कारण काय? भाऊंच्या युवकांनी भाऊंच्या पाठीमागं का राहावं? कारण युवकांनी बघितले 10 वर्ष काय झाले ती. 10 वर्ष काय झालेलं बघितलेलं आहे. मग 2024 ला भाऊ गुलाल उधळतील. 100%. जर समजा भाऊ सत्तेमध्ये आले, निवडून आले, आमदार झाले, तर तुमच्या गावामध्ये काय काय भाऊंनी सुख सुविधा आणाव्या, त्या कशा पद्धतीने विकास करावा काय वाटतं तुम्हाला? आता तसं बरेच प्रश्न आहेत, आता सांगायचं काय काही नाही म्हणजे आता काय पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे, तुम्ही बघतायच हे रोड, हा त्या रोडचा प्रश्न आहे, बरेच प्रश्न आहेत. म्हणजे सगळी कामं भाऊंनी करायची असं तुम्हाला वाटतं? सगळी कामं. काय भाऊंचे काही सहकार्य आहेत ते भाऊंपासून जरा दूर झालेत, काय त्याचा फरक भाऊंच्या मतदानावर? नाही आता सांगितलं तसं काय जनतेचा कौल आहे यावेळेस. म्हणजे जनता भाऊंसोबत आहे, जनता आहे भाऊंसोबत, त्यामुळे काय टेन्शन नाही. काय टेन्शन नाही. अतिशय दणकेबाद पाटलांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. दादा आहे, बघू दादाला बी विचारू. थांब दादा येतो वर गाडी. अयो काय गाव इथलंच काय? कळम कळमच. काय कळम मध्ये हवा कोणाचे? रामकृष्ण हरी वाजवा तुतारी एवढं. दोनच शब्दात होय. रामकृष्ण हरी वाजवा तुतारी म्हणलेले आहेत. नाही गाडी इकडे पळापळीचं वातावरण आहे. अतिशय दणकेबाद प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. अतिशय सुंदर प्रतिक्रिया आपल्याला कळम गावातून भेटलेल्या आहेत. बोलता का दादा? या की इथं बसा, इथं गाडीवर. काय गाव कुठलं तुमचं? कळम कळमच इथलाच आहे. काय कळम गावात हवा कोणाची आहे? हवा तुतारीची चालू आहे. तुतारीचीच हवा आहे. काय हवा ही तुतारीची हवा होण्या पाठीमागचं कारण काय? कारण म्हणजे असं आहे की या गावामध्ये काहीच विकास झालेला नाही. 101 कोटी मला वाटतं बंटी कुठे गेले, 101 कोटी का 110 कोटीचा निधी आणला, पण गावामध्ये तुम्ही बघितलं तर या ठिकाणी तुम्ही कुठून आला? इकडून आलाय का? या ठिकाणी जर बघितलं तुम्हाला सगळ्या या ठिकाणी बिल्डिंग दिसतील. जसं तुम्ही हा चौक क्रॉस करून इकडे गेला की सगळ्या झोपडपट्ट्या आमच्या घरावरचे, आमच्या लोकांच्या घरावरचे पत्रे सुद्धा निघले नाहीत. तर या ठिकाणी बिल्डिंग ज्या आहेत त्या सगळ्या मुलीदा गँगच्या आहेत आणि गावामध्ये एवढ्याच ठिकाणी तुम्हाला विकास दिसेल. बाकी इकडे तुम्ही झोपडपट्टीत जावा, पलीकडे लक्ष्मीनगरला जावा. माझ्या मित्राच्या घरी त्या दिवशी 5 वर्ष म्हणत होता की लॅम्प लावा, त्या ठिकाणी साप वगैरे निघतात, त्याच्या घरी लहान मुले. आता निवडणुकीच्या तोंडावरती एक लॅम्प लावलेला आहे फक्त. तर एकंदरीत गावाला ही सर्व त्यांचं कळलेलं आहे की काय धोरण आहे लोकांचं आणि स्वतःच्या तिजोऱ्या भरायचं काम केलेलं आहे लोकांनी. काय वाटतं 2024 ला मामाच म्हणते सॉरी हर्षवर्धन पाटील किंवा मामा किंवा प्रवीण भैया कोण गुलाल उधळ? 100% गुलाल आम्ही भाऊंला उधळायला लावणार आहे आणि भाऊंचा गुलाल उधळणार आहे आम्ही या गावामध्ये. म्हणजे युवक म्हणून काय वाटतं तुम्हाला? तुमच्या गावामध्ये जर समजा भाऊ सत्तेमध्ये आले तर तुमच्या गावामध्ये कशा पद्धतीने भाऊंनी विकास करावा काय वाटतं तुम्हाला? एकंदरीत अगोदर जर पाहिलं आपण मामांच्या अगोदर आम्ही लहान होतो अगदी, पण त्यावेळेला युवकांना कधीच बेरोजगाराची म्हणजे कमी झाली नाही रोजगारची आणि कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टींमधून भाऊंतर्फे रोजगार मिळायचा. मेन मुद्दा खोटे केसेस होत नव्हत्या युवकांवर आणि
तो मेन मुद्दा आहे. युवकांना काय पाहिजे असतो, रोजगार आणि कुठल्याही कंप्लेंट मध्ये अडकू नये, काय करू नये. मामांच्या काळामध्ये अतिशय खोट्या केसेस झालेल्या आहेत, अतिशय खोट्या केसेस. गावामध्ये कुठेही जावा, मी स्वतः त्या ह्याच्यातून गेलोय, परिस्थितीतून गेलेलो आहे. आणि हीच अपेक्षा आहे आमची की भाऊ आल्यानंतर प्रत्येक युवकाला न्याय मिळेल, रोजगार मिळेल, गावामध्ये छोट्या छोट्या गोष्टी मिळतील रोजगाराच्या. आणि भाऊंकडून काहीच अपेक्षा नाही, फक्त अन्याय होऊ देऊ नका भाऊ, हीच अपेक्षा आहे भाऊंकडून. कोणाला 4 पैशाची अपेक्षा नाही तसंही. आणि एवढंच बोलतो, बाकी काय नाही. गुलाल 2024 ला भाऊंचा फिक्स 100% भाऊंचा गुलाल होणार, 100%. अतिशय दणकेबाज दादांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यांचं म्हणणं आहे की पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील 2024 ला आमदार होतील. अतिशय दणकेबाज या कळंब गावातून आपण प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत. अतिशय मोठी बाईट झालेली आहे आपली, कारण बरेचसे लोक या ठिकाणी होते आणि त्या लोकांच्या आपण प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत. गावामध्ये काय विकास झाला नाही, गावामध्ये काय अडीअडचणी आहेत, त्याच्या उपाय काय आहेत, कुठला नेता कळंब गावाचं भलं करण, अशा अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला व्हिडिओ मधून मिळालेले आहेत. मी राहुल बिबे, कॅमेरामॅन संकेत माने सह ER न्यूज मराठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि अशाच तुमच्या गावामध्ये जर विकास झालेला असेल नसेल, काय अडीअडचणी असतील, तुमच्या गावामध्ये जर यायचं असेल तर ER न्यूज मराठीशी तुम्ही संपर्क साधा. आम्ही नक्कीच तुमच्या गावामध्ये येऊ, तुमच्या गावामध्ये अशा बाईट घेऊ आणि सर्वत्र पब्लिश करू आणि तुमच्या अडीअडचणी सर्वांसमोर मांडू. धन्यवाद.